वर्ल्ड स्कोपच्या पुढील भागात आपलं सहर्ष स्वागत. आज आपण एका महत्वाच्या विषयावर बोलणार आहोत आणि तो म्हणजे अमेरिकेने चालू केलेलं टेरिफ वॉर. आता या टेरिफ वॉर विषयी वेगवेगळ्या अँगल्स विषयी बोलायसाठी आपल्याकडं आज अर्थतज्ञ आलेले आहेत. त्यांची मी थोडक्यात सुरुवातीस ओळख करून देतो. आपल्याकडे आहेत राजस परचुरे, डॉक्टर राजस परचुरे. हे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे इंटरनॅशनल फायनान्सचे प्राध्यापक होते, गोखले इन्स्टिट्यूट आणि वेगवेगळ्या MBA इन्स्टिट्यूट या ठिकाणी ते शिकवतात. वेगवेगळ्या परदेशामध्ये युनिव्हर्सिटीजमध्ये त्यांची भाषणं झालेली आहेत आणि बरीच त्यांनी पुस्तकं पण लिहिलेली आहेत. परचुरे सर, तुमचं स्वागत. धन्यवाद. त्यानंतर आपल्या बरोबर आहेत पूजा ठाकूर, अर्थतज्ञ पूजा ठाकूर. यांचं मुंबई विद्यापीठाची त्यांची PhD आहे आणि ती परकीय गुंतवणूक याच्या विषयावर त्या एक्सपर्ट आहेत आणि अर्थातच आंतरराष्ट्रीय व्यापार आणि परकीय गुंतवणूक या दोन्ही याच्यात त्या तज्ज्ञ आहेत. आणि त्यानंतर आपल्या बरोबर आहेत डॉक्टर प्रदीप आपटे. आता प्रदीप आपटे हे अर्थतज्ञच आहेत, ते पण त्यांची पण अर्थशास्त्रातली डॉक्टरेट आहे. ते स्वतः गोखले इन्स्टिट्यूटमध्ये मानद प्राध्यापक म्हणून काम करतात. फर्ग्युसन कॉलेजमध्ये पण ते होते. त्यानंतर महाराष्ट्राच्या वित्तीय आयोगाचे ते सदस्य होते. केंद्र सरकारच्या वित्तीय आयोगाचे पण ते सदस्य होते आणि वेगवेगळ्या सरकारी समित्या आणि संस्था यांचे ते सल्लागार आहेत. आणि अर्थातच अर्थशास्त्राच्या वेगवेगळ्या पैलूंवर त्यांनी बरीच पुस्तकं लिहिलेली आहेत आणि त्यांचे बरेच लेख देखील प्रसिद्ध झालेले आहेत. तर आपटे सर, तुमचं पण स्वागत. धन्यवाद. आज आपण आता चर्चा चालू करतोय ती एक म्हणजे पहिला एक प्रश्न आहे की हे टेरिफ वॉर चालू झाल्यापासून सामान्य माणसाला असा एक काही वेळा प्रश्न पडतो की हे अचानक हे कुठनं उद्भवलं. हे टेरिफ वॉर याच्यापूर्वी आपण कधी ऐकलं नाही आणि अचानक हे काय झालं. तर हे जरा टेरिफ वॉरचं काय माग काय इतिहास आहे किंवा हे नवीन जगातला हा फिनोमेना आहे का, याबद्दल मला थोडंफार तुमच्याकडनं ऐकून घ्यायला आवडेल. तर आपटे सर, तुमच्यापासून आपण सुरुवात करूया. तर टेरिफ वॉर ज्या रीतीनं आज आहे त्या प्रकारचं टेरिफ वॉर हे पिरियॉडिकली काही देशांमध्ये होतं, पण गॅटचे जे सदस्य होते त्यांच्यामध्ये त्याच्याबद्दलचा वाद हा सोडवायची काहीतरी एक पद्धत होती. त्यामुळे ते या प्रकारचं आणि या प्रमाणाचं हे प्रत्यक्षात गॅट मेंबर्स मध्ये दिसतं. चीन आणि अमेरिका हा जो आत्ताचा खरा तर मुख्य प्रकाश झोत असलेला मुद्दा आहे, त्याच्यामध्ये अमेरिकेची जी आत्ताची परिस्थिती आहे ती बरोबर उलटी काही काळापूर्वी चीनच्या दृष्टीने होती. म्हणजे असं होतं की गॅटचा मेंबर नसल्यामुळे 1988 ते 1995 चीनच्या अमेरिकेबरोबर चाललेल्या वाटाघाटी या WTO मेंबरशिप मिळावी याच्यासाठी अमेरिकेनं होकार द्यावा यासाठी होत्या. पण त्या काळामध्ये म्हणजे 2001ला जवळपास 88 सालानंतर म्हणजे 13 वर्षांनी त्याला चीनला WTO मध्ये प्रवेश मिळाला. जेव्हा गॅट होतं त्यांनी अर्ज केला, पण प्रवेश मिळाला तो WTO मध्ये मिळाला. चीनला हा का पाहिजे होता याचं कारण म्हटलं तर टॅरिफ वॉर होतं, पण ते टॅरिफ वॉर आता आपण दिसतं तसं नव्हतं. दरवर्षी MFN स्टेटस जे असतं म्हणजे सर्व सम वागणूक जे तुम्ही इतर देशांना लावतात ते चीनला लावावं अशी चीनची अपेक्षा होती. परंतु बऱ्याच कारणांसाठी, विशेषतः मानवी हक्कांचं उल्लंघन अशा प्रकारच्या कारणामुळे दरवेळेला त्यांना काँग्रेसकडे जायला लागेल आणि काँग्रेसची टांगती तलवार सातत्यानं चीनच्या स्वतःच्या व्यापार धोरणाला अडथळा बनत होती. म्हणून त्यांना गॅटमध्ये किंवा नंतरच्या WTO मध्ये प्रवेश पाहिजे होता. आता ही प्रवेशाची एकदा मुभा मिळाल्यानंतर आणि ही चीनला मिळाली याचं एक कारण असं की अमेरिकेमध्ये एक असं मानणारा मोठा गट होता की चीन सारख्या देशाला जर आपण, तो कम्युनिस्ट देश आहे, त्याला जर आपण WTO मध्ये आणलं, गॅटमध्ये आणलं, तर तो आपोआप उरलेल्या जागतिक व्यवस्थेचा भाग होईल आणि जागतिक व्यवस्थेचा भाग झाल्यानंतर चीन मधली जी राजवट आहे त्या राजवटीला आपोआप लोकशाही मार्गाचं काही ना काही प्रमाणात अनुकरण करावं लागेल. या कारणासाठी म्हणून अमेरिकेनं हे दिलं, हे एक कारण आहे.
खरं कारण असं आहे, 1987 सालापासून एसीझेड स्थापन झाले आणि एसीझेड स्थापन झाल्यानंतर त्यातले पहिले गुंतवणूकदार जे होते ते मोठ्या प्रमाणात तैवानी चीनी लोक आणि अमेरिकन उद्योजक हेच त्याच्यामधले पहिले गुंतवणूकदार होते. आणि या गुंतवणूकदारांना चीन मधल्या स्वस्त मजुरी, सोयीस्कर अशी दिलेली एसीझेडची सोयी सवलत आणि अन्य देशांकडे माल पाठवण्यासारखं चीनचं असलेलं स्थान, भौगोलिक दृष्ट्या स्थान, अंतराच्या दृष्टीनं, हे असल्यामुळे या वर्गाने मोठ्या प्रमाणात चीनच्या बाजूनं अमेरिकन प्रशासनावरती जो काही दबाव टाकला किंवा मागण्या केल्या, त्याच्या परिणामी या प्रकारच्या युक्तिवादाला अमेरिकेच्या राजकारणात म्हटलं तर प्रतिष्ठा मिळाली. प्रतिष्ठा अशासाठी म्हणतो की चीनला येऊ द्यावं म्हणजे चीनचं आपोआप लोकशाहीकरण होईल, कारण बाजार आणि लोकशाही या दोन गोष्टी एकत्रित असतात अशी काही एक अंधश्रद्धा, श्रद्धा काय म्हणावं जी आहे. तर त्याच्या परिणामी तुम्हाला बिल क्लिंटन पासून 2008ला म्हणजे उदाहरणार्थ जेव्हा जॉर्ज बुश प्रेसिडेंट होते तोपर्यंत हाच सूर आळवलेला दिसतो. परंतु जेव्हा चीननं याच्यामध्ये फार मोठ्या प्रमाणात एसीझेड मार्फत घोडदौड सुरू केली, एसीझेडची संख्या देखील मोठ्या प्रमाणात वाढली. तिथे उभी राहिलेल्या शहरांचं, उदाहरणार्थ सांगार सारख्या शहराचं जे फार मोठं सुरवंटाचं फुलपाखरू व्हावं असं स्थित्यंतर झालं. आणि त्याच्यातून चीनची जी स्वतःची व्यापार करण्याची, ज्याला आपण कारखानदारी उद्योग म्हणतो, ते कारखानदारी उद्योग वाढवण्याची क्षमता जी दिसून आली त्याचा अंदाज अमेरिकन धोरणकर्त्यांना बहुधा त्या काळात तितकासा आला नव्हता. त्यामुळे या अर्थानं आता ते रामदास जसे म्हणायचे की पेरावे ते उगवते, बोलवले ते माघारी येते, अशा पश्चात्तापाच्या परिस्थितीमध्ये अमेरिकन सगळीच एस्टॅब्लिशमेंट आहे. पण मी त्या गोष्टीबद्दल आपण नंतर बोलू की फक्त अमेरिकेच्या व्यापार धोरणाबद्दल, म्हणजे उदाहरणार्थ युएस ट्रेड रिप्रेझेंटेटिव्ह, USTR ऑफिस जे असतं, USTR ऑफिस याबद्दल अनेक बाबतीत असे पेपर सबमिट करतं आणि सर्क्युलेट करतंय, पण तरी सुद्धा WTOच्या निगोसिएशन मध्ये याचा फार मोठा गवगवा न करता USTR उदाहरणार्थ गेल्या काही वर्षामध्ये जवळपास मोठ्या 20 कंप्लेंट अँड अग्रीमेंट ऑन सबसिडीज अँड काउंटरवेलिंग मेजर्स याच्याखाली जवळपास 20 केसेस अमेरिकेनं चीनवरती लावले. पण हे अमेरिकेला खुद्द माहिती आहे की याच्यातून काही फारसा येणार नाही, कारण त्या कराराचं जे शब्दांकन आहे ते शब्दांकन अशा प्रकारचं आहे की त्याला फारशी पुढे यश मिळण्याची सुद्धा शक्यता नाही. कारण त्याच्यामधला असलेला अनुदान, सरकारी पाठिंब्याचा गैरवापर यासारखी जी कलमं आहेत ती कलमं इतकी त्रोटक आहेत आणि ती इतकी पांगळी आहेत की त्याच्यातून आपल्याला पाहिजे तसा न्याय मिळेल किंवा पाहिजे तसा या तक्रारीकडे लक्ष होईल असं अमेरिकेतल्या USTRलाही वाटत नाही. आणि विशेष करून याच्यातून जे फार मोठ्या प्रमाणात व्यापाराच्यातून मिळवलेली निर्यात आणि आयाती होते ही चीनच्याकडे असलेल्या मोठ्या रिझर्व्हचा एक साठा आहे. तो महत्वाचा प्रमाणात काही प्रमाणात मी हे आत्ताच याचा उल्लेख अशासाठी करतो की हा प्रश्न फक्त टॅरिफ पुरता आहे, विशेषतः अमेरिका आणि चीन बद्दल असा जो सूर चर्चेमध्ये आहे तो माझ्या मते अनाठाई आहे, म्हणजे एका अर्थानं तो अवास्तव आहे. याच्या मागे मागणी जी आहे ती मागणी जेवढी व्यापार करायच्या दृष्टीने आहे त्याच्यापेक्षा जास्त मोठी मागणी ही अन्य गोष्टींमध्ये, त्याच्याबद्दल आपण नंतर बोलू. ठीक, धन्यवाद. परचुरे सर, टेरिफ वॉर हे आजकाल आपण ऐकतो, याच्या पूर्वीच काही त्याचा इतिहास आहे त्याला? ट्रेड वॉर म्हणजे व्यापार युद्ध असं जे म्हटलं जातं त्याचा अतिशय जुना 300-350 वर्ष जुना इतिहास आहे. इनफॅक्ट आम्ही जेव्हा आमचं अर्थशास्त्र शिकवायला सुरुवात करतो तेव्हा पहिलं स्कूल जे आम्ही अर्थशास्त्राचं शिकवतो त्याचं नाव मर्कंटिलिझम. हा मर्कंटिलिझम म्हणजे बरोबर व्यापार निर्बंध कसे लावावे की ज्याच्यामुळे आपली निर्यात आपल्या आयातीपेक्षा जास्त असेल आणि आपल्याकडे जास्त सोनं मिळेल, त्या सोन्यातून आपल्याला आरमार तयार करता येईल, युद्ध सामुग्री विकत घेता येईल आणि लोकांवर युद्ध करून साम्राज्यवाद पसरवता येईल. हे अर्थशास्त्राचं पहिलं स्कूल होतं. तर तेव्हापासून म्हणजे 300-350 वर्षापासून हे व्यापारावर निर्बंध लावणं आणि साधारणपणे सरप्लस असणं असं धोरण अनेक देश हे करत होते. अँग्लो डच वॉर्स त्याच्यामुळे व्यापार युद्धात नंतर सामरिक युद्ध झालेली आहे. म्हणजे
इंग्लिश आणि डच लोकांमध्ये युद्ध झाली आहेत, इंग्लिश आणि स्पेनमध्ये युद्ध झाली आहेत, इंग्लंड आणि चायनामध्ये युद्ध झाले, ओपियम वॉर ज्याला म्हणतात, असे अनेक प्रकारची युद्ध झाली आहेत, जपान आणि कोरियामध्ये युद्ध झाली आहेत. तर ट्रेड वॉर्स हे काही नवीन नाही. आताचं जे वॉर आहे ट्रम्पचं, ते म्हणजे रिपब्लिकन पक्ष याचं नेहमी धोरण असतं की अमेरिका शुड बी द सुप्रीम मिलिटरी अँड इकॉनॉमिक पॉवर ऑफ द वर्ल्ड. फार तुम्ही रेगन पासून आतापर्यंत बघत आला, जॉर्ज बुश घ्या, कुठलाही रिपब्लिकन प्रेसिडेंट घ्या, त्याचं पहिलं धोरण असतं ते म्हणजे अमेरिका शुड बी नंबर 1 मिलिटरीली अँड इकॉनॉमिकली. तर इकॉनॉमिकली यावेळेला त्यांनी टॅरिफ वॉर चालू केलेलं आणि मुख्य एनिमी चायना आहे, कारण की चायना बरोबर युएसएची सगळ्यात मोठी जास्त तूट आहे. पण ज्या ज्या देशांबरोबर तूट आहे त्या त्या देशांबरोबर टॅरिफ लावायचं आणि आपली काय म्हणतात आपलं जे ट्रेड मधली पोझिशन आहे ही नंबर 1 ट्रेडची पोझिशन ठेवायची, असं काहीतरी धोरण हे यांच्या मनात आहे ट्रम्पच्या, असं दिसतंय. तर त्याच्यात एनिमी नंबर 1 अर्थात चायना झालेला आहे. अनेक लेख नॅशनल ब्युरो ऑफ इकॉनॉमिक रिसर्च नावाची एक संस्था आहे तिथे, त्यातले जर अनेक लेख वाचले, शोधनिबंध वाचले, तर चायना इज द बिगेस्ट अनफेअर ट्रेडिंग पार्टनर ऑफ युएसए. हे अशा प्रकारचे अनेक लेख तुम्हाला दिसतील. त्या लेखांच्या आधारावर हे ट्रम्पनी हे निर्णय घेतलेले आहेत की ज्याच्यानी औद्योगिक प्रगतीला पुन्हा एक चालना मिळू शकेल अमेरिकेत आणि चायना बरोबरची जी तूट आहे ती कमी करता येईल, असा त्याचा उद्देश आहे. याच्यात फक्त इतर व्यापार युद्धांपेक्षा आता याच्यामध्ये फाटे खूप फुटायला लागले. फॉर एक्झाम्पल, नॉर्थ अमेरिकन फ्री ट्रेड अग्रीमेंट खाली कॅनडा, मेक्सिको आणि युएसए यांच्यामध्ये फ्री ट्रेड असायला पाहिजे, कमीत कमी टॅरिफ असायला पाहिजे वगैरे वगैरे असं अग्रीमेंटमध्ये तसं अभिप्रेत आहे. मात्र मेक्सिको मधून इलिगल इमिग्रेशन अमेरिकेत होतं, याच्यामुळे मेक्सिकोवर आता टॅरिफ उंच टॅरिफ हे ड्युटी लावलेली आहे. कॅनडामधनं ड्रग ट्रॅफिकिंग होतं, याच्यामुळे कॅनडावर हे लावलेलं आहे. आता चीनचा सुद्धा रिस्पॉन्स तुम्ही बघितला, 145% टॅरिफ ट्रम्पने चीनवर लावला. तर चीनने रेअर अर्थ ही मटेरियल्स जी असतात की जी अमेरिकेच्या युद्ध सामुग्रीत आणि इतर इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक इक्विपमेंट मध्ये वापरली जातात, त्याच्या एक्सपोर्टवर बॅन टाकला की अमेरिकेला आम्ही हे एक्सपोर्ट करणार नाही. याच्या करता म्हणून ट्रम्पनी 145% 245% टॅरिफ केला. म्हणजे हे जे युद्ध आहे हे अतिशय असं एक्स्ट्रीम आणि विचित्र असं ते टॅरिफ वॉर होत चाललेलं आहे. म्हणजे असं सोपं नाही राहिलं की तुम्ही माझ्यावर टॅरिफ लावला म्हणून मी तुमच्यावर टॅरिफ लावला, असं जे पूर्वीचे युद्धात व्हायचं टॅरिफ वॉर मध्ये, तसं आता राहिलेलं नाही. त्याची व्याप्ती आणि त्याच्या मेथड्स या खूपच वेगवेगळ्या, त्याचं वैविध्य हे वाढलेलं आहे. धन्यवाद. तर थोडक्यात आता ही ट्रेड वॉर काही नवीन नाहीये, पण आज आपण म्हणतोय त्याप्रमाणे हे ट्रेड वॉरची मर्यादा आज थोडीशी उल्लंघली गेलेली आहे असं म्हणू पाहिजे. तर आणि मुख्य म्हणजे अमेरिकेचं मुख्य युद्ध खरं चायना बरोबर आहे आणि त्याच्याच बरोबर बाकीचे देश त्यात ओढले गेलेत असं आपण म्हणायला हरकत. त्यानंतरचा पुढचा प्रश्न माझा असा आहे आणि तो म्हणजे आपल्या भारताच्या दृष्टीने. आता आपल्याला माहिती आहे की भारताचा अमेरिकेबरोबर एक $45 बिलियन आसपास सरप्लस होता म्हणजे आपल्या भारताच्या दृष्टीने. आता हे टेरिफ आता 26% आपल्यावर लावलेलं आहे. तर भारतावर याचा काय परिणाम होऊ शकेल आपल्या अर्थव्यवस्थेवर, याच्याबद्दल थोडक्यात मला तुमच्याकडनं माहिती जाणून घ्यायला आवडेल. आपण पूजा मॅडमकडे जाऊ. आंतरराष्ट्रीय व्यापाराच्या दृष्टीने भारताच्या व्यापारावर याचा काय परिणाम होऊ शकतील याबद्दल जरा तुम्ही सांगू शकाल तर बरं होईल.
नक्कीच. मला असं वाटतं की भारताच्या दृष्टिकोनातनं बोलायला जायचं तर आपण एक 2 भागांमध्ये हे करू शकतो. एक साधारण एक काय पिक्चर इमर्ज होतंय आणि मग नंतर सेक्टर वाईज आपल्याला काय दिसून येतंय. त्याआधी मी हे अगदी सांगू शकेन की मुळात 26% हा जो भारतावर टॅरिफ लावला गेलेला आहे किंवा साधारण चीन असेल, व्हिएतनाम सारख्या देशांवर जे टॅरिफ लावले गेलेले आहेत, तर त्याचा काही असा ठोस किंवा रुडिमेंटरी फॉर्म्युला जो आहे टॅरिफ कॅल्क्युलेशनसाठी तो वापरला गेलेला नाही आहे असं साधारणपणे आपण जर वाचले किंवा जे काही लिटरेचर अवेलेबल आहे हे वाचले तर हे लक्षात येतं. आणि अलीकडेच गेल्या 8 दिवसांमध्ये 90 दिवसाचा पॉज जो आहे विंडो तो आपल्याला मिळालेला आहे, म्हणजे चीन वगळता इतर देशांनाही मिळालेला आहे. त्याच्यामुळे असं गृहीत धरून की जर 26% टॅरिफ आणि ह्याच्या व्यतिरिक्त जे 10% बेसलाईन टॅरिफ सगळ्याच देशांवर लागू झालेले आहेत, हे खरंच जर अंमलात आले तर काय संभाव्य परिणाम होऊ शकतो ह्याचं एक साधारण थोडक्यात आपण विश्लेषण करूया. तर जसं तुम्ही म्हणालात की US जे आहे भारताचं मेजर ट्रेडिंग पार्टनर आहे, म्हणजे साधारणपणे आपले एकूण एक्सपोर्ट मधले निर्यातीतल्या 17% जे आहेत ते युनायटेड स्टेट्सला जातात. तसंच आयात सुद्धा जो आहे तर USA जे आहे ते आपलं 3rd मोस्ट पार्टनर आहे ज्याच्याकडनं आपण इम्पोर्ट करतो. पण असंही जरी असलं तरीही मला असं तेच वाटतं की परचुरे सरांनी जे NBER चा उल्लेख केला त्यातले काही शोध निबंध असं आपल्याला सांगतात की भारताचा जर आपण GDP बघितला आणि त्याचा आपण एक रेशिओ भारत USA ला किती एक्सपोर्ट करतं, म्हणजे इंडियाज एक्सपोर्ट्स टू USA कम्पेअर्ड टू इट्स GDP हे जर आपण करून पाहिलं तर तो साधारण एक 2.2% असा येतो. आणि म्हणून रघुराम राजन असतील किंवा इतर तज्ज्ञ असतील ह्यांचं म्हणणं असं आहे की कम्पॅरेटिव्हली व्हिएतनाम सारखे देश आहेत की जिथे हा रेशिओ खूप जास्त आहे, म्हणजे व्हिएतनामचा रेशिओ हा साधारण 25%च्या आसपास आहे किंवा थायलंडचा हाच रेशिओ एक 10%च्या आसपास. तर आपल्याला जी काही अनसर्टिनिटी येणार आहे ह्याच्यामुळे तर ह्यांनी आपण एक मॉडरेट लेवलला आपण अफेक्ट होऊ. अर्थात अजिबातच परिणाम होणार नाही आहे असं नाही आहे, परंतु परिणाम जे आहेत ते खूप एक्स्ट्रीम किंवा खूप मोठा स्ट्रक्चरल चेंज आपल्याकडे होईल अशा स्वरूपाचे जे आहेत ते नसतील. म्हणजे हे एक साधारण ओव्हरव्ह्यू जो आहे किंवा एक सर्वसाधारण पिक्चर आता आपल्याला दिसतं. आता जर आपण एक प्रत्येक क्षेत्रात काय होतं आहे तर हे जे टॅरिफ्स जे आहेत ते प्रामुख्याने आपण जर बघितलं तर शेती आणि निगडीत व्यवसाय आणि मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर जे आहेत ह्याच्याशी निगडीत आहेत. पण ह्याचा अर्थ असा नाही आहे की जो इम्पॅक्ट जो आहे तो या 2 क्षेत्रात पुरताच मर्यादित राहणार आहे. अर्थात आपल्या ज्या सर्व्हिसेस आहेत, म्हणजे उदाहरणार्थ आपण रिपेअर अँड मेंटेनन्स सर्व्हिसेस आहेत, ह्या अशा पद्धतीच्या सर्व्हिसेस आहेत त्या बऱ्यापैकी USA ला आपण ऑफर करतो. म्हणजे आपण जर बॅलन्स ऑफ पेमेंटचं ट्रेड मॅन्युअल जर पाहिलं तर अर्थात या रिपेअर अँड मेंटेनन्स सर्व्हिसेस किंवा काही प्रोसेसिंग IT रिलेटेड सर्व्हिसेस आहेत ज्या कुठल्या तरी टप्प्यावर व्हॅल्यू चेन्समध्ये येतात, याच्यावर निश्चितपणे परिणाम होईल. तर सेक्टर वाईज बोलण्यामध्ये मला असं वाटतं मी रिव्हिल्ड कम्पॅरेटिव्ह ॲडव्हान्टेज जे आम्ही थिअरीमध्ये साधारण वापरतो मी याचा थोडासा आधार घेते आणि रिव्हिल्ड कम्पॅरेटिव्ह ॲडव्हान्टेज इंडेक्स जो आहे म्हणजे रिकार्डोंची जी थिअरी आहे त्याच्यावर तो आधारित आहे. तर भारत जगाच्या तुलनेत अमेरिकेला कोणत्या वस्तू जास्त निर्यात करते हे थोडंसं संबोधित हा इंडेक्स जो आहे तो करतो. तर जर आपण ॲग्रिकल्चर आणि अलाइड कमॉडिटीज बघितल्या तर एक 4 कमॉडिटीज प्रामुख्याने आपल्या समोर येतात. सगळ्यात पहिल्या म्हणजे मरीन प्रोडक्ट्स, सागरी उत्पादन जे आहे ते. दुसरं म्हणजे नैसर्गिक मध. तिसरी जी आहे भात, म्हणजे विशिष्ट बासमती राईस जो आहे. आणि चौथी कॅटेगरी जी आहे ती आहे प्लांट्स किंवा व्हेजिटेबल्सच्या सीड्स आहेत, त्याच्या लिव्स आहेत, ज्या किंवा वेगवेगळे पार्ट्स आहेत त्याचे ते. एक थोडंसं ही प्रत्येक कॅटेगरी जी आहे ती थोडी आपण एक डायसेक्ट करून मला असं वाटतं बघूया. आता जेव्हा आपण सागरी उत्पादन म्हणतो तर ह्याच्यामध्ये पर्टिक्युलरली शेल फिश जे आहेत म्हणजे श्रिम्स असतील, लॉबस्टर्स आहेत, क्रॅब्स आहेत किंवा ऑक्टोपस आहे, हे आपल्याकडनं प्रामुख्याने US ला निर्यात होतं.
तर हे लाईव्ह फॉर्म मध्ये असेल, ड्राईड असेल, फ्रोझन किंवा अधिक प्रोसेस होऊन स्टीम केलेलं जे आहे, बेसिकली हे कन्झम्पशनसाठीच वापरतात. तर अगदी आपण गेल्या अलीकडचेच काही जर रिपोर्ट पाहिले तर असं लक्षात येतं की श्रिम्प एक्सपोर्ट जो आहे तो साधारण या मरीन एक्सपोर्टचा खूप मोठा भाग आहे. आणि असं म्हटलं जात आहे की, सॉरी तुम्हाला मी थोडासा इंटरप्ट करतो, पण मला वेळेचं पण भान ठेवायला पाहिजे मला स्वतःला. तर तुमच्या म्हणण्याचा अर्थ मला लक्षात आला की आपल्या जीडीपीचा आणि अमेरिकेचा एक्सपोर्ट जर पाहिला तर तो काही फारसा नाही जसा व्हिएतनामचा आहे. त्यामुळे भारताच्या अर्थव्यवस्थेवर त्याचा काही परिणाम मोठा होईल असं वाटत नाही. तर मग या अनुषंगाने माझा पुढचा प्रश्न असा आहे की मग हे टेरिफ वॉर जे चाललंय आणि याच्यात भारताचे 26% तर आहेतच, पण शिवाय चायनाबद्दल जे चाललंय तर ते जे टेरिफ वॉर आहे हे भारताच्या दृष्टीने ऑपॉर्च्युनिटी आहे का थ्रेट आहे? आणि मला ऑपॉर्च्युनिटी अशा अर्थाने म्हणायचंय की मॅन्युफॅक्चरिंग जे आहे, आता उदाहरणार्थ आयफोनचं मॅन्युफॅक्चरिंग आता चेन्नई जवळ होतं आणि जवळजवळ 30% आयफोन आता भारतात बनतात. तर अशा अर्थाने चायनावर जर टेरिफ लावलाय तर भारताच्या दृष्टीने ऑपॉर्च्युनिटी आहे का की आपलं मॅन्युफॅक्चरिंग किंवा एक वेगळ्या पद्धतीने अर्थव्यवस्था बनवायचा? तर याविषयी आपलं काय मत आहे आपटे साहेब? असं आहे की प्रत्येक वस्तूनुसार जर विश्लेषण करायला गेलं तर यादी फार मोठी होईल, पण ढोबळ मानानं काय म्हणजे भारतामध्ये चर्चा जी चालू आहे ती चर्चा चालू मी 10 वर्ष मागे जातो. 2015 ते 2018 मध्ये आपल्याकडचे जे आर्थिक सल्लागार एक होते ते आंतरराष्ट्रीय व्यापारासंबंधीचे तज्ज्ञ समजले जातात. ते म्हणजे अरविंद पंगारिया, जे सध्याच्या फायनान्स कमिशनचे अध्यक्ष. त्यांच्या अहवालानुसार जर बघितलं तर भारतानं युनिलॅटरली अनेक प्रकारच्या कस्टम्स ड्युटीज ह्या कमी कराव्या असा आग्रह करणारा एक मोठा वर्ग हा भारतामध्ये आहे. त्याच्यामध्ये उदाहरणार्थ मोंटेसिंग अहलुवालिया, रघुराम राजन आत्ता काय बोलतात आणि नंतर काय बोलतात त्याच्याबद्दल शाश्वतीचं त्यांचं नाव घेत नाही, पण त्यांचंही असं मत होतं एकेकाळी, तुम्हाला आढळेल. हे कारण काय आहे, ही जे सर्व जो फॉर्म्युला वगैरे जो आहे तो फॉर्म्युला फार गांभीर्यानं गरज नाही. हा सर्वात मोठा एक साडी देणं म्हणतो ना मराठीमध्ये, की येऊन माझे काय करायचं ते निगोशिएट करा, हे म्हणण्याचा जो एक मोठा नाटकी प्रकार आहे तो, आणि तो करणं हे त्याच्या दृष्टीनं आवश्यक होतं, ते त्यांनी केलं. पण जितक्या प्रमाणात किंवा ज्या प्रकारच्या अडचणी चीनला किंवा त्या बाबतीत व्हिएतनाम थायलंडला येतील तितक्या मोठ्या अडचणी भारताला येतील असं वाटत नाही. कारण भारताच्या एकूण आत्ताच्या विचारसरणीमध्ये जे हा 15 ते 18 मधला जो शिफारसीचा भाग होता, हा मागे पडायचं एक मुख्य कारण खुद्द राज्यकर्त्या भाजपमध्येच असा एक मोठा गट आहे की ज्यांना वाटतं की आयात वाढली की आपली सगळी इंडस्ट्री ही बनणार असं म्हणणारे एक मोठा वर्ग आहे. परंतु त्या वर्गाच्या हे लक्षात येत नाही की आपली निर्यात क्षमता मोठ्या प्रमाणात आयातीवरती अवलंबून असते. अनेक वस्तूंच्या निर्यातीमध्ये तुम्हाला हे दिसून, किंवा या निर्यातीला वाढ होण्यासाठी म्हणून निव्वळ फक्त आयात कमी येणं, स्वस्तात येणं हा आपला जुना परिपाठ आहे. आपण त्याच्यासाठी वेगळे एक्झम्पशन विंडो ठेवतो एक्सपोर्टसाठी वगैरे, पण फक्त एक्सपोर्टसाठी न करता जर समजा ते व्यापक प्रमाणात केलं तर उद्योगाचं प्रमाण खूप वाढतं आणि आपली निर्यात क्षमता वाढते. पण या विचारसरणीला फारसा पाठिंबा आत्ताच्या सरकारमध्ये मोठ्या प्रमाणात, विशेषतः राष्ट्रीय संघाकडच्या लोकांची जी विचार करायची पद्धत आहे ती बघता याला पाठबळ मिळणार नाही. त्यामुळे काही प्रमाणात का होईना वस्तू वर्गानुसार आपण काही कन्सेशन्स या मागणीच्या निमित्तानं देऊ अशी शक्यता आहे. एक वर्ग तर कॉमर्स मिनिस्ट्री मधला असं आहे की आपण FTAच्या जवळपास जाईल इतक्या प्रकारची कन्सेशन्स अमेरिकेला देऊन वेगळं अग्रीमेंट करू. त्यामुळे सध्याच्या भारतीय परराष्ट्र व्यापार धोरणामध्ये हे दोन डॉमिनंट स्ट्रीम आणि तिसरा डॉमिनंट स्ट्रीम आहे तो हा म्हणजे की काही करून आपण आयात कमीच केली. आपल्याकडची जुनी पारंपरिक विचाराची पद्धत आहे त्यानुसार आहे. शेतीबद्दलचा एक प्रश्न कायम येईल. त्याचं कारण असं की एकच प्रॉडक्ट असं आहे की ज्याच्यामध्ये शेतीचा प्रश्न येतो म्हणजे सोयाबीन. आपण गेल्या काही वर्षात फार मोठे सोयाबीनचे उत्पादन झाले आणि अमेरिका सोयाबीन विकते पण, विकत पण घेते आणि चीनला विकत पण करते.
सोयाबीन ही अशी एक वस्तू आहे की त्याच्याबद्दल आपण दोन्ही अंगाने विचार करू शकतो, पण त्याच्यासाठी आपल्याला इंटरनॅशनल मार्केटमध्ये स्वतः उभारण्याची क्षमता पाहिजे, जी सोयाबीन मध्ये काय डोमेस्टिक मार्केटमध्ये देखील आपण त्याचं ऑर्गनाइज मार्केट केलेलं. आणि त्याच्यात एक महत्वाची गोष्ट अशी आहे की जो काही ट्रेडिंग प्लॅटफॉर्म सुरू झाला भारतामध्ये, मध्य प्रदेशामध्ये, तो पहिल्यांदा सोयाबीन भोवती होता, पण नंतर तो हळूहळू तो पण निश्चित झाला. त्यामुळे सोयाबीन सारख्या पिकामध्ये आपण कॉम्पिटेटिव्ह पण आहोत, आपण निर्यात पण करू शकतो आणि आपण अमेरिकेला निर्यात करू शकतो, त्यामुळे वस्तूवर याचं जर उत्तर द्यायचं म्हटलं तर ती वेगवेगळी उत्तर आहेत. बरोबर. पण म्हणजे जर औद्योगिक उत्पादन या गोष्टीकडे पाहिलं तर चायनावर टेरिफ लावल्यामुळं आपण औद्योगिक उत्पादनात थोडस भरारी घेऊ शकतो का, की ज्यामुळं आपल्याला, कारण काही गोष्टी आपण जर उत्पादन केल्या तर त्याच्यावर 26% असा टेरिफ आहे आणि तीच गोष्ट चायना 145 किंवा 200% आहे. त्यामुळं अमेरिका म्हणू शकते की बाबा आम्ही भारताकडनं खरेदी करू. तर त्यामुळं औद्योगिक उत्पादनाच्या दृष्टीने याच्या आपल्याला संधी यातनं मिळेल का? माझं सरळ उत्तर सांगायचं तर सर्व कागदोपत्री वाटणारं गणित आहे. त्याच्यामधले जे इतर गोष्टी असतात, उदाहरणार्थ आपले ट्रेडर्स त्या प्रकारच्या वस्तूंमध्ये पाहिजेत, आपल्याकडे तेवढा व्हॉल्यूम पाहिजे, आपल्याकडे त्याच्या प्री बुक्ड ऑर्डर्स पाहिजेत आणि आपल्याकडे त्यासारखी ज्याला आपण अंतर्गत सोयी सुविधा म्हणतो इन्फ्रास्ट्रक्चर पाहिजे. हे जर नसेल आणि ते जर महागात पडत असेल तर जे आपल्याला चीनच्या तुलनेमध्ये जे स्वस्तात वाटतं आपलं उत्पादन, तेवढं राहिलंच असं नाही, निदान तितक्या प्रमाणात तर नक्की राहतं. बर. तर आता पुढचा प्रश्न माझा असा आहे की हे आपण आता पाहिलं की भारताच्या दृष्टीने ही काही फारशी थ्रेट नाही असं वाटतंय आणि भारताच्या दृष्टीने ऑपॉर्च्युनिटी आहे, पण ती देखील आपण घेण्यात कितपत सक्षम आहोत हे याची खात्री नाही, असं तुमचं मत आहे. परसुरे सर, तुमचं या बाबतीत काही सक्षम नाही असं माझं म्हणणं. 245 आणि 26 याची तुलना करून याचं उत्तर शोधू नये. याच्यामध्ये प्रोफेसर मराठे, बोला. हॅलो. नाही, याच्यामध्ये तुम्हाला एक सांगतो की टॅरिफ हा जो असतो हा साधारणपणे देशांवर लावला नाही जात. टॅरिफ ही जे असते हे क्लासेस ऑफ गुड्स वर लावला जातो. बरोबर. ओके, क्लासेस ऑफ गुड्स वर तो लावला जातो. आता तो जर देशांवर लावला आणि गुड्स वर नाही लावला तर त्याचे काही त्याचे कॉन्सिक्वेन्सेस असतात. चिनी सामान हे सपोज 145% 200% टॅरिफनी असेल, पण ते चिनी सामान भारतीय माणसाने ते आयात केलं तर भारताचं चीनवर इतका टॅरिफ नाहीये, तर ते सामान भारतात येऊ शकतं आणि भारतावर फक्त 26% टॅरिफ असेल तर भारताकडून ते अमेरिकेकडे एक्सपोर्ट केलं असं जर दाखवलं तर हे टॅरिफ वाचवता येतं. याला आम्ही आर्बिट्राज असं म्हणतो. आर्बिट्राज म्हणजे त्याचा मी मराठी शब्द शोधत होतो, तो मराठी शब्द येतो लवाद नावाचा. त्याचं काही म्हणजे कुठलं तरी रेग्युलेशन, कुठला तरी टॅक्स हा जर इव्हेड करायचा असेल, एस्केप करायचा असेल तर अशा प्रकारची स्ट्रॅटेजी ही वापरली जाते. रिब्रँडिंग करता येतं फॉर एक्झाम्पल. नंतर टॅरिफ हॉपिंग फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट असते. काहीतरी चायनीज प्रोड्युसर वरच ते टॅरिफ असेल तर तो चायना मधला माणूस FDI म्हणजे फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट करतो आणि कंपनी अमेरिकेतच चालू करतो. जर अमेरिकेतच त्यांनी काही उत्पादन त्याचं केलं आणि ते अमेरिकेत विकलं तर त्याला तो टॅरिफ पडत नाही. बरोबर. किंवा त्यांनी जर मलेशियात ते आणलं आणि मलेशियावर कमी टॅरिफ असेल, तुम्ही बघितलंच असेल की शिपिंग आणि लगेच एक मलेशियाला आत्ताच नुकतीच व्हिजिट झाली त्याची आणि भरपूर त्यांनी मलेशिया बरोबर ट्रेडचे करार केलेले आहेत. त्याच्याच मध्ये असा एक भाग असू शकतो की चीननी मलेशियात इन्व्हेस्टमेंट करायची, जी निर्यात चीनहून आता सध्या अमेरिकेत होतीये ती मलेशियाकडनं झालेली आहे असं दाखवायचं. तर अशा प्रकारच्या ऑपॉर्च्युनिटीज त्या खूप तयार होतात. आणि त्यामुळे असे डिस्क्रिमिनेटरी आणि हाय टॅरिफ फार काळ टिकत नाहीत.
बर 4, 5, 6, 7 वर्षांनी हे सगळं डिसमॅन्टल होतं आणि लोक याच निष्कर्षाला पोहोचतात की अशा टाईपची टॅरिफ वॉर ही परमनंट असता कामा नये, त्याच्यात कोणाचाच फायदा होत नाही, लवाद करणारे जे लोक असतात त्यांचाच फक्त फायदा होतो. त्यामुळे देर विल ऑलवेज बी अ रोल बॅक आफ्टर 5, 6, 7 इयर्स. त्यामुळे हे फार टिकेल असं मला दिसत नाही. तुम्हाला असं म्हणायचं की हा एक भाग. बोला. आणि दुसरा भाग म्हणजे आता सपोज चायनाने रेअर अर्थ मटेरियल्स वर बॅन टाकला US वर की आम्ही तुम्हाला हे निर्यात करणार नाही, तर USA काय म्हणणार, रेअर अर्थ अजून कुठे कुठे मिळतं, तर ते भारतात मिळतं, ब्राझीलमध्ये मिळतं, अजून युक्रेनमध्ये मिळतं, तर त्या लोक आपल्याशी करार करतील आणि आपल्याकडून निर्यात होईल असं बघतील. त्या निमित्ताने आपल्याकडे त्याच्या प्रोडक्शनची गुंतवणूक वाढेल. अशा काहीतरी अरेंजमेंट याच्यातनं आपल्याला या पळवाटा या जगातले लोक शोधतच असतात. त्यामुळे थोडक्यात तुम्हाला म्हणायचंय की एक नवीन वर्ल्ड ट्रेड मेकॅनिझम किंवा सप्लाय चेन रूट्स याच्यातनं निर्माण होतील. म्हणजे दाखवण्यापुरते असे वर दाखवण्यापुरते. एक मुद्दा सांगतो. म्हणजे अशा अर्थाने म्हणजे राजेश म्हणतोय ते बरोबर आहे, पण याच्याबद्दल एक अपवाद तुम्ही नक्की करावा या प्रकरणात, तो म्हणजे चीन बद्दल. कारण जर तुम्ही अमेरिकेत चाललेली चीन बद्दलच्या व्यापाराची जी काही चर्चा आहे त्याच्यामध्ये हे जे टॅरिफ जम्पिंग इन्व्हेस्टमेंट किंवा रिराउटिंग, ज्याला WTOच्या भाषेमध्ये सर्टिफिकेट ऑफ ओरिजिन म्हणतात, ते सर्टिफिकेट ऑफ ओरिजिन नावाचा जो प्रकार आहे त्याच्याबद्दल चीन बद्दल अमेरिका सर्वात जास्त आता वेगवेगळ्या प्रकारचे फतवे काढते. वेगवेगळ्या कंपन्या ज्या आहेत त्या कंपन्या आयडेंटिफाय करून डिक्लेअर करतायत की ह्या फ्रंट एंड कंपनी. त्यामुळे चीन वगळता उरलेल्या देशांमध्ये होण्याची शक्यता त्या अर्थानं भारताला वाव आहे. बर. थोडक्यात तुम्हाला म्हणायचं की चीनला एका अर्थाने शत्रू मानल्यामुळे अमेरिकेने सर्टिफिकेट ऑफ ओरिजिन जर चीनचं असेल तर ते अमेरिका तो प्रॉडक्ट घेणार नाही. आणि त्याच्यातला व्हॅल्यू ॲडेड कंटेंट चीन मधून किती आला हे तपासलं जातं. डम्पिंग मध्ये वारंवार येणारा प्रश्न आहे, सेफगार्ड मेजर्स मध्ये पण वारंवार येणारा प्रश्न आहे. त्यामुळे सर्टिफिकेट ऑफ ओरिजिन जरी कुठलंही असलं तरी एकूण मूल्याच्या किती टक्के हा त्या देशात तयार झाला हा निकष वापरून तुम्हाला तो बंधन लावता येईल. बर. पण म्हणजे मग याच्यात आता दुसरा एक मुद्दा मला प्रश्न विचारायचा आहे की आपण आता पाहतो की आता युरो आणि अमेरिका हे परंपरेने अत्यंत जवळचे मित्र आहेत. पण आता या नव्या आता जगात जसं मगाशी परचुरे सर म्हणले की मेक्सिको आणि कॅनडा जरी जवळचे असले तरी त्यांना देखील टॅरिफ लावलं, युरोला देखील लावलंय, EU ला देखील लावलंय. आता EU सारखी जी ताकद आहे ही याच्यातनं दुसरे काही मार्ग शोधेल का? कारण अमेरिकेवर त्यांचा जो एक नाही म्हणलं तरी जो ते अवलंबून आहेत ते चालू राहील. याविषयी तुम्हाला काय वाटतं परचुरे सर? नाही, EU हे हा खूप मोठा प्रदेश झाला. त्याच्यातले 2-4च देश जे आहेत त्याचा आणि अमेरिकेचा म्हणजे व्यापार तूट आहे अमेरिकेबरोबर. एक आहे फ्रान्स, दुसरा आहे जर्मनी, तिसरा आहे इटली. हे मुख्य देश आहेत की ज्यांच्याशी अमेरिकेचा व्यापार तूट आहे, म्हणजे या देशांचा सरप्लस आहे. तर या देशांवर त्यांनी टॅरिफ लावलेला आहे, एक डिस्क्रिमिनेटरी रिटॅलिएटरी टॅरिफ असा लावलेला आहे. पण माझा असा अंदाज आहे की अल्टिमेटली EU आणि अमेरिका यांच्यामध्ये फारशी टॅरिफ वॉर ही जास्त काही होणार नाही. फक्त फ्रान्स, जर्मनी आणि इटली हे 2 देश सोडता देर विल नॉट बी, दे विल रीच सम काइंड ऑफ एन अंडरस्टँडिंग. ऑलरेडी मला वाटतं मेलोनी मॅडम या अमेरिकेत आलेल्याच आहेत आणि ते ह्याच नेगोसिएशन करायला आलेले आहेत. त्यामुळे काही ना काहीतरी मार्ग EU आणि अमेरिका हे याच्यातनं काढणारच. आता त्याच अनुषंगाने मग मला पुढे असं म्हणायचंय की आता जे 75 देशांवर जो पॉज आणलाय 90 दिवसाचा, तर आता तो पॉज टिकायची शक्यता कितपत आहे? आपटे सर तुम्हाला काय वाटतं याच्याबद्दल? कारण आता फेडरल रिझर्व्हचे जे चीफ आहेत
त्यांनी स्पष्टपणे म्हणलंय की हे जे सगळं टेरिफ वॉर चाललंय त्याच्यामुळं अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेवर निगेटिव्ह परिणाम होतील, रिसेशन येईल वगैरे वगैरे. तर या बॅकग्राऊंडवर तुम्हाला काय वाटतंय की हे 90 दिवसाचा पॉज हा टिकेल का काय, त्याच्याबद्दल तुमचा काय अंदाज? जाहीर केलं त्यावेळेला 90 दिवसाचा पॉज अशी भाषा सुद्धा नव्हती. बरोबर. जेव्हा प्रत्यक्षामध्ये देश त्यांच्याकडे जाऊन वाटाघाटीला किती प्रमाणात तयार याचा अंदाज घेण्याचा हा प्रकार आहे. त्या 90 दिवसाचे 81 दिवस देखील होऊ शकतात. कारण ते देश जाऊन काय ऑफर करतात आणि त्या ऑफरवरती अमेरिकन जे काही बाजू आहे त्यांचं म्हणणं काय आहे याच्यावरती ते बहुंशी अवलंबून असतं. त्यामुळे हा जो सर्व घणाघाती वाटणारा असा जो नाटकी प्रकार आहे तो जर झाला नसता तर कोणी खडबडून सहजी आलं नसतं. आणि विशेष गोष्ट युरोप बद्दलची अशी आहे की अमेरिकेचा मुख्य शत्रू कोण आहे आणि मुख्य प्रश्न कुठला आहे हे उघड आहे तो चीन. आणि चीन बद्दल युरोप मधल्या अनेक देशांची साधारणतः तशीच धारणा आहे. त्यामुळं आणि त्यांचा जो अनुभव आहे चीन मधला, उदाहरणार्थ अनेक लोकांनी म्हणजे उदाहरणार्थ जर्मनी ऑटो इंडस्ट्री आहे, सगळ्यांनी चीनमध्ये फॅक्टरी टाकलेल्या आहे. पण त्या फॅक्टरी टाकल्यानंतर त्यांना जो प्रत्यक्षात अनुभव आला तो इतका उल्हासदायक नाही. आणि जर समजा चीनचं काही त्याच्यामुळे वाटोळं झालं तर त्यांना त्याची काही फार मोठी झळ पोचणारी नाही. बरोबर. उलट पक्षी खरा दुसरा त्याच्यातला धागा असा आहे युरोप बरोबरच्या वाटाघाटीमध्ये, जसं चीनचा एकतर्फी झालेला विकास आणि चीनकडे असलेली प्रचंड मोठी डॉलरमध्ये जगभर खर्च करण्याची क्षमता ही जशी अमेरिकेला सलते, तितकंच अमेरिकेला आता सलतं ते म्हणजे दुसऱ्या महायुद्धानंतर ज्या प्रकारचं संरक्षण कवच आपण ज्या देशांना दिलं त्या देशांना आता त्या प्रमाणात त्या कवचाची गरज नाही. जर असली तर त्यांनी त्या खर्चाचा वाटा उचलावा आणि अमेरिकेनं ते एकतर्फी पुरवू नये. अशी एक विचारसरणी ही अमेरिकन राजकारणामध्ये जवळपास गेली 20 वर्ष. मगाशी राजेश म्हटला म्हणून मी सांगतो की हे बाहेरचं परसेप्शन रिपब्लिकन आणि डेमोक्रॅटचं जे आहे ते प्रत्यक्षात किती खरं याच्याबद्दल मी नेहमी साशंक आहे. ते तुम्हाला एक 2023चा रिपोर्ट सांगतो, माझ्याकडे आहे रिपोर्ट. तर रिपोर्टचं टायटलच फक्त वाचून दाखवतो म्हणजे मी का म्हणतोय चीनला रोखलं आहे. हा जो आहे तो हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्ह साठी केलेल्या मिनिटमधून तयार झालेला रिपोर्ट. त्याचं नावच असं आहे की लेवलिंग द प्लेइंग फील्ड, हाऊ टू काउंटर सीसीबी म्हणजे चायनाज कम्युनिस्ट पार्टी इकॉनॉमिक अग्रेशन. याच्यामध्ये जेवढे रिपब्लिकन आहेत तेवढेच डेमोक्रॅट्स आहेत. आणि हा रिपोर्ट तयार झालाय तो बायडन ऍडमिनिस्ट्रेशनच्याच अखत्यारीत तयार झाला. त्यामुळे बाहेर रिपब्लिकन आणि डेमोक्रॅटचं जे काही वर्णन चालतं त्या वर्णनावरून पूर्णतः अमेरिकेच्या एस्टॅब्लिशमेंटचं म्हणजे जेव्हा अमेरिकन एस्टॅब्लिशमेंट म्हणतो त्याच्यामध्ये पेंटागॉन असतं, CIA असतं, US स्टेट रिप्रेझेंटेटिव्ह असतो आणि पक्षांची जाहीर मुखवट्याची म्हणून जी भूमिका असते ती त्याच्यातून येणाऱ्या डोमेस्टिक प्रश्नाबद्दलची याचं कडबड म्हणून अमेरिका काहीतरी करत असते. तर ते जर लक्षात घेतलं तर चीनवरती असलेला रोख लक्षात घेता युरोप तात्पुरत्या प्रमाणामध्ये जर समजा हा युक्रेनचा प्रश्न बाजूला राहिला किंवा तो जर सौम्य झाला तर युरोपला निगोशिएट करणं इतकं कठीण नाही. आताच अमेरिकेच्या व्यापार मंत्रालयाने, आपल्याकडे वेळ आता अगदी कमी आहे पण एक प्रश्न मी पटकन विचारून घेतो. अमेरिकेच्या व्यापार मंत्रालयाने आता ट्रेड बॅरियर्सच्या संबंधात एक अहवाल जाहीर केलाय आणि त्यात प्रत्येक देशाबद्दलच्या त्यांच्या समस्या त्यांनी मांडलेल्या आहेत. तर भारताच्या बाबतीत त्यांनी ज्या समस्या मांडल्या आहेत त्याच्या संदर्भात म्हणजे आपल्या पाण्यात तो अहवाल आला की मला माहिती नाही, पण त्यातले महत्वाचे मुद्दे त्यांनी हेच दिलेत की इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टीचं आपल्याकडे होणारं व्हायोलेशन, क्वालिटी कंट्रोलच्या काही अपेक्षा वगैरे वगैरे. या संदर्भात या सगळ्या मंथनातनं आपल्या देशाच्या धोरणात काही बदल होऊ शकेल का? पूजा मॅडम, तुम्हाला काय वाटतं याच्याबद्दल? नाही, साधारण आपण ओव्हरऑलच एकंदरीत या परिस्थितीचं अनालिसिस केलं तर बऱ्याच जणांचं असंच म्हणणं आहे की देशाच्या धोरणामध्येच मूलभूत बदल जो आहे तो व्हायला पाहिजे. म्हणजे काय म्हणतात ते टॅरिफ्स पेक्षाही आपण आपल्याकडे एक्सपोर्ट करणं किंवा जसं आपटे सर मगाशी म्हणाले की बिटवीन 2 पोर्ट्स जी आहेत त्याच्या कस्टम ड्युटीज वेगळ्या आहेत, त्याच्या काही म्हणतो ते आपण प्रोसिजर्स ज्या आहेत त्या वेगळ्या आहेत किंवा नॉट नेसेसरीली आपण स्टँडर्ड प्रोसिजर्सना कंप्लाय करू. तर आपल्यासाठी मला असं वाटतं की ही मेजर रेक्टिफिकेशन जी आहे
ती पॉलिसीमधनं स्वाभाविकपणे येणं जी आहे ती अपेक्षित आहे. बरं, धन्यवाद. तर थोडक्यात म्हणजे आता मला जे लक्षात आलंय की दोन तीन गोष्टी मी म्हणतो, जर त्याच्याबद्दल काही तुम्हाला बोलायचं असेल तर सांगा. की हे टेरिफ वॉर परंपरागत चालत आलेलं आहे. आज फक्त त्याचं स्वरूप हे फार थोडं मोठ्या प्रमाणावर असल्यामुळं त्याच्याकडे लक्ष वेधलं गेलेलं आहे. आणि खरं म्हणजे हे वॉर आहे हे अमेरिका आणि चायना मधलं आहे, आणि योगायोगाने त्याच्यात बाकीचे देश ओढले गेलेले आहेत. हे म्हणणं योग्य आहे का? 2 मिनिटात म्हणजे एक कन्क्लुजन म्हणून तुम्हाला काय वाटतंय परसुरे सर? तुम्ही म्हणताय ते अगदी बरोबर आहे. मात्र अमेरिका या ट्रेडच्या संदर्भात म्हणजे समसमान पातळीवरनं लेव्हल प्लेइंग फील्डवरनं सगळ्यांनी अमेरिकेशी व्यापार करावा याच्याकरता गेली अनेक वर्ष अनफेअर ट्रेडिंग पार्टनर्स वेगवेगळे त्यांची नावं घेत आलेली आहेत. सुरुवातीला ते घ्यायचे चायना, ब्राझील आणि भारत. नंतर त्याच्यात रशियाची काही काळ त्यांचं नाव घेतलं जायचं. मग थोड्या थोड्या प्रमाणात व्हिएटनाम, थायलंड या देशांची पण नावं घेतली जायची. पण या वेळेला आता असं पहिल्यांदा असं झालेलं आहे की सगळे जे कोण अनफेअर ट्रेडिंग पार्टनर्स आहेत ते सगळे एकत्र आता एका रूफ खाली अमेरिकेने घेतलेले आहेत आणि सगळ्यांवर एक प्रकारची ऍक्शन घेतलेली आहे. त्याच्यात सगळ्यात अनफेअर चीन असल्यामुळे चीनच्या अगेन्स्ट एक्स्ट्रीम ऍक्शन ही घेण्यात आलेली आहे. चीन सुद्धा अतिशय पॉवरफुल असल्यामुळे जेव्हा सुरुवात केली 2 एप्रिल पासून आतापर्यंत जर चीनचं बघितलं तर प्रत्येक अमेरिकन ट्रम्पच्या याला अनाउन्समेंटला चीनने व्हेरी अग्रेसिव्ह उत्तर दिलेलं आहे, अतिशय अग्रेसिव्ह. जशाच तसं. आणि त्याच्यामुळे ट्रम्पचा राग आणि त्याच्या पक्षाचा राग हा चीनवर वाढत 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 गेलाय आणि तो इतका शिगेला पोचला की 245% सारखा अगदी रिडिक्युलस त्याचा रेट हा शेवटी अमेरिकेने चीनवर लावला. आणि आता मग चीन म्हणतंय की आम्ही नेगोशिएट करायला तयार आहोत. इतका वेळ चीन म्हणत नव्हते, बाकीचे सगळे देश म्हटले की आम्ही नेगोशिएट करू, म्हणून 90 दिवसाचा पॉज आला. मात्र चीनच्या सुरुवातीपासून इट वॉज सिम्पली नॉट विलिंग टू नेगोशिएट. प्रतिउत्तरच चीन देत होता. पण आता मात्र चीन हॅज अग्रीड टू नेगोशिएट अशा याच्यावर येऊन पोचलेलं आहे. आता या चर्चेच्या शेवटी आपटे सर तुम्हाला काही याच्यातलं आणखी थोडक्यात काही आणखी मांडायचं आहे का? एक मुद्दा जो आहे जो अमेरिकेमध्ये फार ब्रुईंग आहे. हे आता काय झालंय, पूर्वी फक्त व्यापाराची व्याख्या आणि व्यापाराची चर्चा करणं शक्य होतं. आता उदाहरणार्थ एक्सचेंज रेट हा एक मोठा फार्निश, कारण चीनचा एक्सचेंज रेट हा ऍडमिनिस्ट्रेट आहे अशी अमेरिकेची गेली जवळपास 1.5 दशक म्हणाल तर त्यांचं म्हणणं आहे. याच्यातून येणाऱ्या असलेल्या सरप्लस बॉन्डचं रिसायकलिंग कसं आणि कुठं होतं, ते जर समजा मुख्यतः फिनान्शियल मार्केट्समध्ये झाले तर त्याचे परिणाम अमेरिकेच्या मार्केटवरही होतात, अमेरिकनच्या सेव्हिंगवरतीही होतात. एक मोठा दावा जो आहे अमेरिकेचा आणि अमेरिकेमधल्या अनेक एस्टॅब्लिशमेंटचा की आपल्याच व्यापारातून मिळालेला जो नफा आहे तो नफा त्याच्या आधारानं चीनी कंपन्या उभ्या राहतात आणि आपले लोक त्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करतात आणि ती इन्व्हेस्टमेंट त्यांना शेअर मार्केटमध्ये शेअर म्हणून मालक म्हणून असते, ती सुद्धा त्या दर्जाची नसते, कारण ती केमन आयलंड मधल्या कुठल्या तरी डेरिव्हेटिव्ह ट्रेडिंग कंपनी मार्फत मिळत असते. तर याला पायबंद घातला पाहिजे. याच्याबद्दल अमेरिकेमध्ये सर्व जे फेडरल रिझर्व्हच्या माणसानं जर याच्याबद्दल विधान केलं तर ते जास्त लक्षणीय होईल असं माझं मत आहे. बर. धन्यवाद. तर आता ही चांगली चर्चा झाली. एक दुसरा विषय आहे त्या बाबतीत आपण माझ्यामध्ये एक वेगळं चर्चेचं सेशन करूया आणि तो म्हणजे ब्रिक्स. आणि आता वेस्टर्न ब्लॉक G7 आणि G7 ची जी एकंदरीत इकॉनॉमिक पॉवर वर्सेस ब्रिक्सची इकॉनॉमिक पॉवर आणि आता हे जे टेरिफ वॉर होतंय, तर या अनुषंगाने आपण जरा काय होऊ शकतं याविषयी एक वेगळी चर्चा करूया. आज आपण आलात आणि या टेरिफ वॉर बद्दल आपलं मत दिलं, याबद्दल
वर्ल्ड स्कोप आणि बायोस्कोप आपले स्वतःच्या आभार. धन्यवाद.